चला दोन्ही टीमचे 12 प्लेयर इथे कंपल्सरी एड अनिवार्य राहील. सिंहगड लायन्स विरुद्धमध्ये राजगड टायगर्स या दोन मातब संघामध्ये एक मोठी लढत मैदान मध्ये पाहायला मिळते. आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील चौथ्या क्रमांकाचा सामना आहे. एक मोठी मजा आपल्याला मैदान मध्ये आता येताना पाहायला मिळेल. दोन संघामध्ये एक सातत्यानं चांगल्या प्रकारचा होणारा सामना सिंहगड लायन्स विरुद्धमध्ये राजगड टायगर्स या दोन मातब संघामध्ये. एका बाजूला लायन तर दुसऱ्या बाजूला टायगर्स अशी लढत आहे. वाह एक उंच आकाशामध्ये चेंडूच्या खाली खेळाडू आणि उलट्या पावलानं झेल टिपण्याचा प्रयत्न होता. तिथे एफर्ट चांगला होता बा, परंतु 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग विथ द विकेट्स. आणि ते मात्र स्वप्नील जगताप एक बोट जीवनदान आणि 2 धावीच्या मदतीने ते स्वतःचा कडोपण करतोय. एक चांगली सुरुवात इथे मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील जगतापने केलेली आहे. फुलटॉसचा चेंडू त्यानंतर आपण पाहतो की डीप लॉंगरला खेळायला फटका तिथे मात्र खेळाडू तैनात होता. शाहनवाज अन्सारी तिथे होता. मित्रांनो एकदा मिळाली आहे आणि एका धावीच्या मदतीने वाढ होती. धोपलकावरती धावा 3 आणि येणाऱ्या काळामध्ये या सामन्याचा कशा प्रकारे असेल सीन. धोपलकावरती धावा 3 आहेत. निलेश कांचन आपण पाहतो की निलेश कांचनला सुद्धा आपण टेनिस क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये एक सातत्यपूर्ण पाहिलेलं आहे. कित्येक तरी स्पर्धेमध्ये स्थान त्यानं मैदानाच्या आतमध्ये कायमस्वरूपी ठेवलेलं आहे. आणि आपण पाहतो की कित्येक तरी स्पर्धेमध्ये तो चमकलेला आहे. कित्येक तरी स्पर्धेमध्ये आपण पाहतो की प्रतिस्पर्धी संघाचं 4 बुंड्या चितपट केलेलं आहे. ती स्ट्रेंथ ही ताकद या फलंदाजाकडे आहे. आणि एक शांतता सेहेमी खेळी साखळीचा एक सातत्यपूर्ण प्रयत्न एक जरूर करत असतो. वाह काय फटका मैदानाच्या आतमध्ये अंदाज चुकीचा ठरतो शाहनवाज अन्सारीचा आणि दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलाय आणि पाहता पाहता 2 धावा आहेत. गुड रनिंग विथ द विकेट्स. 2 धावीच्या मदतीने वाढ धोपलकावरती 5 धावा धोपलकावरती. फ्लोर लेनचा चेंडू तिथे मात्र बॅटची लिडिंग एज होती. तिथे पहा एस्टनच्या पाठीमागे आपण पाहतो की एसटी रक्षकाच्या अंगावरती जाऊन चेंडू धडकला तिथे आणि त्यानंतर आपण पाहतो की 5 धावा धोपलकावरती. थोडासा खूप खाली राहणारा चेंडू होता. मुख्यपंच कळवत आहे तिथे वाईट चेंडूची घोषणा. अवंतर धावीच्या मदतीने वाढ धोपलकावरती धावा 6 आहेत. पहिलं षटक भीमा गुरवचं आपण पाहिलं तर पहिली चेंडू होती 2, दुसरी चेंडू होती 1 सिंगल आली, तिसरी चेंडू होती 2 धावा, चौथा चेंडू डॉट आणि 5वा चेंडू आत्ताचा थोडासा खराब येईल. वाईट चेंडू आलाय. वाह इथे निलेश कांचनचा ब्लास्ट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. थेट फेकून दिला चेंडू सुमारीच्या बाहेर. तू छत्रपाटबात बॉल पाठवलाय ढगात. धावा मिळतील 6. षटकार या षटकारानं कुठेतरी आता एक मोठी वाढ होते. धोपलकावरती 12 धावा आहेत. दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचला धोपलक. फुलटॉफचा चेंडू त्यानंतर एक चांगला गॅप उलट्या पावलानं जल टिपण्याचा प्रयत्न होता यश वावलचा, परंतु थोडासा खूप दूरवरती चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 14 धावा धोपलकावरतीच.
त्यानंतर आपण पाहतो पुढे एकदा पुढील चेंडू पैठण शॉट मध्ये आपण पाहणार आहोत. वाह इथे मात्र यश वावळ, वाह काय चेंडू पैठण शॉट मध्ये अक्षरशः अफलातून प्रयत्न होता तिथे. पायडो चेंडू पैठण शॉट मध्ये कव्हर केलाय, 2 धावा वाचवलं त्यानं. संघासाठी केलेली मोठी कामगिरी पाहायला मिळाली. यश वावळचं कौतुक करणं तेवढं राहील कमी. आणि ते मात्र 2 धावा त्यानं वाचवलं. धोपलकावरती 16 धावा, कोणत्याकडे पाहतो साडा. सोळा धावा धोपलकावरतीच. त्यानंतर इथे मात्र सुंदर फटका, बॅक टू बॉल फटका असेल. शानवाज अन्सारी चेंडूवरती आला, अत्यंत दुरून अंतर कापलं त्यानं आणि चेंडूची पाठमोरी केली. पहा एकदम मिळाली आहे आणि एका धावीच्या पद्धतीने वाढून धोपलकावरती 17 धावायच. वाईट चेंडूची घोषणा मुख्य पंच इथे कळवत आहेत. अवंतर धावीच्या पद्धतीने वाढ होते आणि धोपलकावरती 18 धावा आहेत. 18 धावा धोपलकावरती असताना इथे मात्र पाहूयात 1.2 षटकाचा खेळ इथे मात्र संपलेला आहे. 1.2 षटकाचा खेळ संपला तर धोपलकावरती 18 धावा. त्यानंतर इथे मात्र सुंदर फटका होता, ताबडतोब देखणा राजेशशाही तडाखा पाहायला मिळाला. निलेश कांचनचा तिथे क्लास होता. पहा डीप एक्स्ट्रा कव्हर फोडतोय सनसनाटी जलवा, मिळतील 4 धावा चौकार. बावीस धावा, एक चांगला फटका पैठण शॉट मध्ये सजवला. पहा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 1.3 षटकाचा खेळ संपल्यानंतर एक सुंदर तडाखा पाहायला मिळाला. चौकाराच्या पद्धतीने वाढ होते धोपलकावरती. ही स्ट्रेंथ खऱ्या अर्थात आपल्याला निलेश कांचनची वारंवार पाहायला मिळते. एक चांगली ताकद तो पैठण शॉट मध्ये वापरतो. वाह मागे सरकत, परंतु चुकीचा फटका निवडलाय. ना थांबवला, ना सूर्य ना थांबली ना धारा. निलेश कांचन या वादळाला कोटून घेणारा. आता निलेश कांचन नावाचं वादळ इथे संपुष्टात येत आहे. पहिला आदरा सिंहगड लायन संघाला. फलंदाज बॅक टू द डगआउट. बावीस धावा धोपलकावरती. तिथे मात्र आपण पाहतो की निलेश कांचनचा हिच्या अगोदरचा फटका एक क्लास पाहायला मिळाला होता, चौकार आला होता. परंतु ओमकार चांडलेला तिथं उभा करून ठेवला आणि त्यानंतर एक चांगला झेल त्यानं पैठण शॉटमध्ये टिपला. पा मित्रांनो एक चपळाई असणारा खेळाडू आहे. आणि त्यानंतर न्यू बॅटर्स पैठण शॉटमध्ये आपण पाहतो की सागर नारपांगारे. आपण पाहतो की उरळी कांचन टेनिस क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त रिव्हर्स ट्राय करणारा खेळाडू फलंदाज सागर फांगारे असतील. कारण की पहिला चेंडू त्याला पैठण शॉटमध्ये रिव्हर्सनं सुरुवात केली आणि तिथे मात्र 23 धावा धोपलकावरतीच. 2 षटकाचा खेळ संपला आणि त्यानंतर 27 धावा आतापर्यंत सिंहगड लायन्स संघाने इथे गुंडू काढलेले ते गडी बाद असताना 12 चेंडूचा खेळ संपला. 27 धावा बडवल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. चला स्पीड अप करा मित्रांनो, घाई करा.
वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा भीमा गुरवला पुढे आणलंय. भीमा गुरव तिसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारचं योगदान आपल्या गोलंदाजीच्या संघानं तो देणार आहे त्या डावखुऱ्या त्याचं सॉरी स्ट्राईकमध्ये आपण पाहिलं तर सागर पांगारे असेल. आपण पाहतो की उरळी कांचनच्या टेनिस क्रिकेटमध्ये एक जास्तीत जास्त आपण पाहतो की खऱ्या अर्थानं रिव्हर्स पूल साठी जास्त ट्राय करणारा सागर पांगारेची एक मोठी ओळख ठरलेली आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की आता इथून पुढे मैदानी शॉटमध्ये कशा प्रकारची फलंदाजी तो सातत्यपूर्ण इथून पुढे करणार आहे. पाडू सुद्धा महत्वाचा असेल. फवियाद इथे मात्र गती परिवर्तन भन्नाट वेगाचा चेंडू चेहऱ्यासमोरून निघून गेलाय. अक्षरशः बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. इथे गती परिवर्तन तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती भीमा गुरवचं पाहायला मिळतं. एक चांगला चेंडू 27 धावा अधोपलकावरती स्थिर आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा रिव्हर्स फुल फटका खेळचा प्रयत्न बॅटची हलकीशी काढा घेतली चेंडू डबा एकदा मिळाली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंहगड लायन संघाला 28 धावा अधोपलकावरती असताना धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील चेंडू मैदानी शॉटमध्ये आपण पाहणार आहोत. भीमा गुरवचा पुढील चेंडू पुढे सरसवधाला होता तिथे स्वप्नील जगताप जसा हवं तसा बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. एक चांगलं चेंडू टाकण्याचा प्रयत्न आपल्याला भीमाचा पाहायला मिळाला आणि एक चांगलं व्हेरी शॉट मारावं लागेल. टप्पा पडल्यानं तो थोडंसं बाह्य वळण घेणारा चेंडू होता तिथे आणि इथे मात्र पुन्हा एकदा स्वप्नील जगताप दुसराही चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट खेळतोय. अक्षरशः 2 चेंडूवरती उभा करून ठेवलाय स्वप्नीलला. एक चांगली गोलंदाजी मारावी लागेल भीमा गुरवची. 28 धावा अधोपलकावरती असताना स्लोन लेनचं चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलं तर रोहित बाकी जाऊतो तिथे फेकी सुद्धा त्याला ताबडतोब गेली आहे. एकच धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीने वाढ अधोपलकावरती 29 लॉस ऑफ द बॉडी विकेट होतात. 29 धावा अधोपलकावरती असताना 29 धावा धोपलकावरती. त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील चेंडू वाह वाह भाई वाह अफलातून देखना राजेश शाही तडका होता तिथे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय सागर पांगारेनं. एक दिमागदार येतो तिथे राजेश शाही षटकार. तीन षटकाचा खेळ सप्पा धोपलकावरती 35 धावा. एक गडी बाद असताना तीन षटकाचा खेळ सप्पा धोपलकावरती 35 धावा आहेत.
चला मेंटो सुनील भोसले सर लगेच मैदानाच्या बाहेर या. आपण पाहतो की आता ड्रीम ब्रेक संपला जातोय. भोसले साहेब चला लगेच मैदानाच्या बाहेर. तीन षटकाचा खेळ संपत धोपलकावरती 35 धावा इकडे बाद असाडा. चौथ्या षटकाला सुरुवात होते आणि चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहिलं तर प्रकाश लोणारी चौथं षटक टाकण्यासाठी पुढे येत आहेत. प्रकाश लोणारीला आता मार्गस्थ गेले गोलंदाज ट्रॅक मध्ये आणि लवकर त्याचा फलंदाज स्वप्नील जगताप. 8 चेंडू त्यानं व्यक्ती खेळलेले आहेत. 11 धावा बनवलेल्या आहेत. त्यानंतर आपली बार होता तिथे पहा. खरपूर समाचार घेता येऊ शकला नाहीये. घेऊ शकला नाही तिथे स्वप्नील. बायची सिंगल मिळाली आहे आणि सिंगलच्या संख्येनं वाढून धोपलकावरती 36 धावा आहेत. त्यानंतर एक हलका तड खेळायला फटका होता परंतु पवेत किती धावा मिळते. रोहित आला तिथे. एक चांगलं फीड केलं पाहिजे त्यानं शॉटमध्ये. त्यानं फेकी सुद्धा ताबडतोब केली आहे. 1-2 मिळतीये आणि एका धावीच्या मदतीने वाढून धोपलकावरती 37 धावा. एक गडी बाद असताना 3.2 षटकाचा खेळ संपलाय. आतापर्यंत धावा बनवत आहेत सिंहगड लायन्स 37 धावा. वाह एक चांगला फटका होता. परफेक्ट मिडल ऑफ द मॅच. डॉक्टर समीर राधावरे यांच्या बोर्ड वरती जाऊन चेंडू आदळलाय. जाऊन पडला तिथे. एक दिमागदार षटकार येतोय स्वप्नील जगतापच्या बॅट मधून 6 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा फावी आदित्य संधी आहे आणि संधीचा सोडा करता आला नाहीये. अंदाज चुकीचा ठरलाय आणि वा एक चांगला प्रयत्न पाहिजे शॉटमध्ये. प्रयत्न चांगला होता तिथे पहा. 2 धावा अडवण्याचा प्रयत्न केला शर्वाद अन्सारीनं. 45 धावा धोपलकावरती आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा पाहावी आज संधी असेल. यशला सुद्धा तिथे यश प्राप्त होऊ शकलं नाहीये. एका पाठोपाठ 2 जीवनदान स्वप्नील जगतापला दिले इथे बा. आणि येणाऱ्या काळामध्ये या जीवनदानाचा पुरेपूर फायदा आपल्या बॅटच्या सहाय्याने कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये आता इथून पुढे करणार आहे. जीवनदान देणं म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतल्यासारखं झालेलं आहे. आणि ते मात्र फार मित्रांनो 2 चान्स तुम्ही एकाच फलंदाजाला दिलेले आहेत. इथे मात्र किती टोचणार आहे येणाऱ्या काळामध्ये स्वप्नील जगताप. हे पाडू सुद्धा तितकंच गरजेचं असेल. 47 लॉस ऑफ द बर्ड विकेट. 47 धावा धोपलकावरती असताना सिंहगड लायन्स संघाच्या. एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र डेम थोडासा खराब ठरला तिथे. चुकीचा ठरला तिथे लक्ष्मण गडागळेचा. चार षटकाचा खेळ संपत धोपलकावरती 49 धावा आहेत. एक गडी बाद असताना यश बाबळ 5 षटक टाकण्यासाठी पुढे येतोय.
यश बाबळ पाचू शेटे टाकण्यासाठी पुढे आला. स्ट्राईकवरती सागर पांगारे. परंतु आपण पाहतो की कुठेतरी दोन फलंदाजाची मैदानाच्या आतमध्ये दिसून येणारी मजबूतता किती महत्वाची आहे पाहूयात. इथे मागे सरकत रूम पटवण्याच्या प्रयत्न होता. अंगाचा वेध घेणारा चेंडू आणि बॅटची हलकीशी काढा घेतली होती चेंडू रपा एकदम मिळाली आहे. 50 धावा सिंहगड लायन्स संघाचे पुढे होत आहेत. वाह चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग होता तिथे यशवाबळच्या चेंडूला. बॅट वरती चेंडू शकला नाहीये. स्वप्नील जगताप चेंडू खेळतोय. 50 धावा. डान्सिंग डाऊन द विकेट फटका मैदानी शॉटमध्ये खेळल्यानंतर आपण पाहूयात किती धावा वाढवण्याचा प्रयत्न. सर्वात अन्सारी पैकी ताबडतोब केली. 2 धावा कंप्लीट होत आहेत तिथे प्राप्त होत आहेत पहा आणि 2 धावीच्या पद्धतीने वाढू दोपलकावरती 52 लॉस ऑफ द बर्ड विकेट. 52 धावा सिंहगड लायन्स संघाच्या पुढे होत आहेत. त्यानंतर इथे मात्र चांगला फटका अडिकेत होता तिथे पहा. दुसरीचा प्रयत्न इथे अक्षरशः कंप्लीट होतोय. चोपन्न धावा दोपलकावरतीच. त्यानंतर पाहूयात जेबीडीच्या हातून काढू काढण्याचा प्रयत्न. एका हाताने अडवण्याच्या प्रयत्नात होता रोहित माखेजा. परंतु थोडा पंबल पाहायला मिळेल आणि दोपलकावरती अब तक 56 धावायच. एक गडी बाद असताना और 4.5 षटकाचा खेळ संपला तर दोपलकावरती 56 धावा. इथे मात्र भन्नाट वेग होता तिथे. बॅट उचल सरडीकडून गेला इष्टरेषेच्या जातामध्ये. 5 षटकाचा खेळ संपलाय. 56 धावा पडवल्यात. 7व्या होते षटकाला सुरुवात. पंच फलंदाज रिटायर्ड आहेत ना. आउट. परंतु बॅटर्स फायद्याच्या शॉटमध्ये येतील. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा मुख्य पंचांनी इथे कळवलेलं आहे घोषित केलेली आहे. परंतु आपण पाहतो की आता बॅटिंग पॉवर प्लेचं शेडे टाकण्यासाठी आता लक्ष्मण खंडागळेला पुढे आणलंय आणि आता लक्ष्मण खंडागळे पाहूया बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. छप्पन्न धावा दोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो 7व्या षटकाला सुरुवात होतीये. 7वं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक राहणार आहे आणि या षटकामध्ये कुठेतरी आता इथून पुढे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये धावा जास्तीत जास्त वाढवायचे असतील ना तर तुम्हाला कुठेतरी आता परिवर्तन घडावं लागणार आहे. इथे मात्र वाह लक्ष्मण खंडागळेचा एक चांगलं चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू अक्षरशः प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाहीये. सागर पांगारे डॉट चेंडू खेळलाय. दोपलक स्थिर आहे. 56 धावा 2 गडी बाद असताना
बॅटची लिडिंग आहे जिथे मात्र कॉन्फिडन्सचा शिकार फलंदाज. डू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये विनायक नागरगोजे. 3 फलंदाज आतापर्यंत 56 धावा बडत असताना बाद झालेले आहेत. लक्ष्मण खंडगळेचा पुढील चेंडू. त्यानंतर बॅटची लिडिंग एज होती तिथे एकदम प्राप्त होतीये आणि एका धावीच्या मदतीने वाढून धोपलकरवरती 57 लॉस ऑफ द 3 विकेट 57 धावा धोपलकरवरती असताना. त्यानंतर एक धाव दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट अचूकडे आणि इथे पहा मित्रांनो क्रिकेट मधली आत्महत्या घडली आहे. अति काही संकटात नाही ती परिस्थिती मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली आणि एक मोठा फलंदाज कोसळलाय असे अन्सारी बाद. ऑन स्क्रीन वरती आपल्याला इथे लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळते बा. ऑन स्क्रीन वरती आपण पाहतो की लाईव्ह चित्र पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट होतं तिथे. सेजाद अन्सारीला थांबावं लागलं तिथे. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये कृष्णा कांबळे एक मोठा तगडा ताकदवान फलंदाज. इथे मात्र कृष्णा सातपुते सारखा इथे अत्यंत एक ब्रँडेड हिट पाहायला मिळाला तिथे. कृष्णा कांबळेच्या बॅट मधून ब्लॅक स्क्रीन वरती जाऊन चेंडू तिथे आदळलाय. एक बिग ब्लास्ट पाहायला मिळतोय. 6 धावा षटकार. चौसष्ट धावा षटकारानं स्वागत केलं लक्ष्मण खंडागळेचं. त्यानंतर इथे मात्र बॅट वरती प्रबळ चेंडू शकला नाहीये. एक चांगलं चेंडू मारावा लागेल. 6 षटकाचा खेळ संपला. 64 धावा धोपलकरवरतीच 7व्या षटकाला होती सुरुवात.
सातवं षटक टाकण्यासाठी आता पुढे यश वावळ. यश वावळ सुद्धा आपण पाहतो की एक नवोदित खेळाडू आहे. अत्यंत एक दर्जेदार गोलंदाजी करण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि तो प्रयत्न कशा प्रकारे आता इथून पुढे आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून इथे संघाला राहणार आहे. एक चांगलं व्हेरिएशन त्याचबरोबर आपण पाहतो की भन्नाट वेगाची गोलंदाजी. वाह, इथे मात्र मुख्य पंच कळवतील वाईट चेंडूची घोषणा. अवंतर धाव 65 धावा फलकावरती असताना इथे मात्र विनायक नागरगोजीवर असतोय आणि इथे मोठी चूक घडली आहे. जे ड्रॉप होता बा प्रयत्न मैदानाच्या शॉटमध्ये अप्रतिम पाहायला मिळाला रोहित माखेजेचा. आणि आता तिसऱ्या पंचाकडे इथे रिप्रेझेंट केलं जाते. तिसरे पंच कळवतील आत्ताचा. इथे मात्र षटका चौकार आहे का, परंतु तिसरे पंच कळवतील योग्य तऱ्हेने आपल्यापर्यंत काही शहरात आहे. आणि तिसऱ्या पंचांचा कॉल होतोय असेप आहे. प्रयत्न चांगला होता तिथे, प्रयत्न चांगला मैदानाच्या आतमध्ये पण सुद्धा रोहित पाखुजानं अत्यंत एक प्रभावी दिला होता बा. आणि 5 धावा त्यानं तिथे अडवलेले आहेत. झेड सुटला मात्र, परंतु 5 धावा संघासाठी त्यानं पुन्हा एकदा अ 66 धावा दोपलकावरती ताडो तर आपण पाहतो पुढे इथं पोलीस चेंडू. आणि इथे मात्र याच्या अगोदरचा जो निर्णय आहे ना रोहित माखेजाचा, तू सेफ आहे, तू सेफ आहे सर. एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. पंच कप्तानचा डिसिजन आहे की आम्हाला जो रोहित माखेजाचा जो निर्णय होता ना षटका चौकार आहे का, त्यांचं ऑब्जेक्शन होतं. त्यासाठी आता स्वतः इथे कप्तान चेक करण्यासाठी आलेले आहेत.
विनायक सर, इथे तुमच्या कप्तानने आता इथे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, इथे चेक करतायत पंच, मुख्य पंच. तुम्ही रिव्ह्यू घ्या, कारण की ते आता ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि ते चेक करतायत. आणि आता तिसऱ्या पंचाचा कॉल पुन्हा एकदा येतोय, तो निर्णय सेफ आहे. आता सामना चालू करा. कप्तानचा रिव्ह्यू होता, कप्तानचा 66 धावा धोपलका वरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुढे एकदा पुढील चेंडू बैठ्याच्या आतमध्ये टाकण्यासाठी यश बाबळ. त्यानंतर आपण पाहतो चांगला फटका बैठ्याच्या आतमध्ये सजवलाय. डीप लॉंगर मध्ये आपण पाहतो की एकदा मिळतीये फेकी, ताबडतोब केली आहे आणि 67 लॉस ऑफ द 4 विकेट. 67 धावा धोपलकावरतीच. वाह, चांगला चेंडू बनावा लागेल. सदुसष्ट धावा धोपलकावरती 4 फलंदाज तिथे बाद आहेत. 6.4 षटकाचा खेळ संपलेला आहे. इथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न, वाईड प्लस 1, 2 धावा येतील. 69 धावा धोपलकावरती सिंहगड लायन संघाचे इथे लागले जात आहेत. वाईड चेंडू, अवंतर धावेच्या मदतीने वाढ होते धोपलकामध्ये. 70 धावा आहेत. भरपूर उंचीचा चेंडू पैदळ शातमध्ये पाहायला मिळाला. मुख्य पंचांनी दंडित केलं ते गोलंदाजाला आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतो की आता इथे मागणी केलेली मदत मागितली तिसऱ्या पंचांची. थ्रो आहे का ही पाडी करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे आणि आता तिसरे पंच कळवतील एकेतून आपल्यापर्यंत काही षटामध्ये.
आणि तिसऱ्या पंचांचा कॉल थ्रू बॉल. तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय थ्रो बॉल असेल आणि आता इथे गोलंदाजाला थांबावं लागेल. दोन धाब्यांची पॅनल्टी घेऊन आता इथून पुढे आपण पाहतो की राजगड टायगर्स हा खेळ आता इथून पुढे डोपला सत्ताच्या 2 धाबा फ्रीट असेल आणि 2 धाब्यांची पॅनल्टी घेऊन आपण पाहतो की आता गोलंदाजी करणारा हा संघ इथून पुढे खेळतोय. 72 धावा धोपलकामध्येच. इथे मात्र चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्या बरोबरीच इष्टाचित करण्याचा प्रयत्न होत होता यष्टीरक्षक, परंतु सुखरूप घटण्यामध्ये पोहोचलाय. 72 धावा धोपलकावरती एक चांगला चेंडू शाहनवाज अन्सारीचा इथे पाहायला मिळाला. आणि ते मात्र फाविया तिथे जैल होणार की काय, प्रयत्न चांगला होता. एका आतोडा टिपण्याचा प्रयत्न राहिला तिथे लक्ष्मण खंडाकळेचा. 7 षटकाचा खेळ संपला. बडवला धावा 74. 4 गडी बाद असताना अंतिम षटकाला होते सुरुवात. स्पीडअप करा, पंच टायमिंग कडे लक्ष द्या. चौऱ्याहत्तर धावा धोपलकावरती असताना त्यानंतर अंतिम षटक टाकण्यासाठी येईल लक्ष्मण खंडाकडे. अंतिम षटकातील पहिला चेंडू थोडासा खराब येईल. अवंतर धावीच्या मदतीने वाढ होते धोपलकावरती. 75 लॉस ऑफ द 4 विकेट. 75 धावा धोपलकावरती. वाह, चांगला फटका पाहिजे छतमध्ये खेळू काढला. बॅक टू बॉल फटका होता तिथे. शाहनवाज अन्सारी चेंडूवरती आला आणि ते मात्र धावबाज कृष्णा कांबळे थांबतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. शहात्तर धावा धोपलकावरती असताना डी बॅटर्स फेदर्ड शॉटमध्ये मंगेश खानचे नॉन स्ट्राईकला असेल. इथे मात्र एक चांगला फटका होता तिथे फाविया दियाश. पुन्हा एकदा मोठी चूक आणि चुकीचं रूपांतर धावेत. सनसडी चौकार 4 धावा. ऐंशी धावा धोपलकावरती तडवतर आपण पाहतो. पुढे एकदा पुढे चेंडू वाह, गती परिवर्तन. चांगला चेंडू इथे टाकण्याचा प्रयत्न केला लक्ष्मण. जसं हवं होतं तसं इथे विनायकच्या बॅट मध्ये चेंडू शकला नाहीये.
एक चांगलं चेंडू टाकण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर 80 धावा धोपलकावरती स्थिर असतील 5 गडी बाद असताना. इथे पाहूया जबेडी सावंत फटका बंदुकीतून सुटली सुसाट गोळी. इथे मात्र फेकी आपला तोडत तिथे मंगेश कांचन सुद्धा इथे धाव बाद होतोय. थांबावं लागेल फलदा बॅक टू द डगआउट. एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतो आणि फक्त चेंडूची पाहणी केली पा सोडून दिलं चेंडूला आणि 81 धावा धोपलकावरती असतील 7.5 षटकाचे खेळ सोपत असताना. अंतिम चेंडूवरती इथे मात्र विनायक नागरगोजेचा इथे ब्लास्ट होता. हा षटकार येणाऱ्या काळामध्ये किती प्रतिस्पर्धी सगळ्याला टोचणार आहे. 6 धावा षटकार 87 धावा आतापर्यंत इथे सिंहगड लायन संघाने इथे कुठून काढल्यात. येणाऱ्या 48 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी पडवच्या प्रतिस्पर्धी संघाला राजगड टायगर्स 88 धावा.
48 चेंडू सामना जिंकण्यासाठी पडवायच्या धावा 87 धावा सॉरी 88 धावा पडवायच्या आहेत. डावलला सुरुवात होत आपण पाहतो की पहिलं षटक टाकण्यासाठी सिंहगड लायन्स संघाकडून निलेश कांचनला पुढारला आणि त्यानंतर स्ट्राईक वरती पाहूयात शानवाज अन्सारी, नॉन स्ट्राईकला सुशील जावळे ही जोडी मैदानाच्या छातमध्ये पाहायला मिळते. तर 48 चेंडू 88 धावांचं टार्गेट असताना दोन बॅटर्स एक मोठा आत्मविश्वास घेऊन पुढे संघासाठी ते दाखल झालेले आहेत. परंतु संघाने दिलेला एक मोठा आत्मविश्वास तो कितपत धावाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न, तिथे मात्र उलट्या पावलानं झेल टिपलाय आणि शानवाज अन्सारीला शून्यावरती बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. यश प्राप्त करतोय निलेश कांचन. टेकन व्हेरी गुड कॅच, फलंदाज बॅक टू द डगआउट. डू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अनिकेत कांचनला आपण आता इथून पुढे पाडणार आहोत. त्यानंतर आपण पाहतो पुढे एकदा पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त केले विकेट मिळवण्यासाठी निलेश कांचन. अनिकेत वा बॅटची लिडिंग एज कॉट बिहानचं शिखार बॅक टू बॅट एका बळीनं दुसराही फलंदाज इथे शून्यावरती बाद होतोय. एक मोठा आदरा राजगड टायगर संघाला. अनिकेत कांचन बाद. इथे मात्र एका बळीनं 2 विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय निलेश कांचन. अत्यंत दर्जेदार अशी गोलंदाजी पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक इथे डेव्हिड भोसले यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक 5.5 रुपयाचं पारितोषिक येत आहे निलेश कांचन साठी. परंतु संधी आहे, संधी उपलब्ध करायची आहे. संधीचं सोडा कशा प्रकारे आपल्या कलेच्या माध्यमातून करणार आहे पाहूयात. प्रकाश लोणारी डू बॅटर्स तयार. निलेश कांचन साठी सुद्धा इथे पारितोषिक येते. प्रवीणप्पा थोरात यांच्या माध्यमातून पाहूयात 1,000 रुपयांचं पारितोषिक होतं. परंतु संधीचं सोड करता आलं नाही. सिंगल मिळाली. चांगला चेंडू टाकला तिथे निलेश कांचन आणि एका धावेच्या मदतीनं इथे मात्र आपण पाहूयात संघाचा आकडू पडतोय.
त्यानंतर इथे मात्र गॅप शोधलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. डीप मिड विकेट फोडतो तिथे सुशील जांभळेच्या बॅट मधून एक ब्रँडेड चौकार 4 धावा. पाच धावा धोपलकरवरती असताना चौकाराच्या सगळ्यानं सुशील जांभळे इथे आपलं स्वतःचा गड ओपन करतोय. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये डीप मिड विकेट मध्ये सजवला आणि तिथे मात्र चौकार आलाय. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले निलेश कांचन जे पाहूयात गुरुदास तयार. इथे मात्र फांगिया थोडासा दूर होता त्या चेंडू. प्रयत्न चांगला होता. स्वप्नील जगताप चेंडूवरती आलाय. उलट्या पावलानं चेंडू कव्हर केला तिथे मात्र परंतु पाहूयात बॅकअपला कृष्णा कांबळे समोर आला आणि 2 धावा प्राप्त होत आहेत. 2 धावीच्या मदतीने वाढो धोपलकरवरती 7 धावा आहेत. त्यानंतर एक चांगला फटका होता पहा. डीप लॉंगॉनला खेळलेला फटका तिथे मात्र एकच धाव मिळेल आणि षटकाची होते समाप्ती. एका षटकाचा खेळ संपत धोपलकरवरती 8 धावा. 2 गडी बाद असताना काही कमबॅक मैदानाच्या आतमध्ये राहिला. निलेश कांचनचा अफलातून गोलंदाजीचा नजराडा. एका बळीनं 2 विकेट. 4 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केला आणि तिथे मात्र एक चांगलं षटक हाताळण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये त्यानं जरूर केलाय. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. विनायक नागरगोजे दुसरं षटक टाकण्यासाठी पुढे येतोय. बेचाळीस चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. बडवायचे 80 धावा. दुसरं षटक विनायक. त्यानंतर आपण पाहतो हलक्या तड खेळायला फटका होता. सरळ हाताने खेळायला फटका एकदम मिळाली आहे आणि एका धावीच्या मदतीने वाढो धोपलकरवरती 9 धावा. नऊ धावा धोपलकरवरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुढे एकदा पोलीस चेंडू मैदानी शॉटमध्ये टाकण्यासाठी विनायकला पाडायला आउट. वा क्रिकेटचा फटका होता तिथे मात्र चुकीचा फटका निवडला प्रकाश लोणारी. डाव ताकद थोडीशी कमी पडली आणि त्यानंतर एक सुंदर झेल आकाश बटेवेरा होता तिथे पहा. एक सुंदर झेल टिपला त्या डाव आणि थांबवावं लागेल प्रकाश लोणारीला फलंदाबाद. चला स्पीड अप कर मित्रांनो. लोहगड या संघाने नाणेफेकचा गोल जिंकला. मी प्रथमतः गोलंदाजी करू असा निर्णय स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय शिवनेरी स्ट्रायकर संघाला. चला स्पीड अप करा मित्रांनो. बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येतील. 9 धावेवरती 3 विकेट इथे गमवलेले आहेत राजगड टायगर संघानं.
परंतु स्ट्राईक मध्ये अजिंक्य शिर्केला आपण पाहणार आहोत. त्यानंतर फेरी शर्यत होती तिथे विनायक नागरगोजेचा स्लोअरलेचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चकवा दिला तिथे अजिंक्य शिर्केला आणि बॅट साठी चेंडूचा संपर्क होऊ शकला नाहीये. बाईची सिंगल मिळेल. दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचत धावफलक दादा बाद 3 गडी बाद असताना. बाईची सिंगल आल्यानंतर स्ट्राईक मध्ये सुशील चावळे आपण पाहणार आहोत. त्यानंतर इथे सुद्धा चुकीचा फटका आहे. शॉर्ट 5 लेग मध्ये एक सुंदर फेल आणि सुशील जावळे सुद्धा होतं फेल. बॅक टू द पॅव्हिलियन. चौथा आदरा राजगड टायगर संघाला. नो बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 10 धावा धोपलकर देत 38 चेंडू 78 धावींची गरज आता इथून पुढे सामना जिंकण्यासाठी असेल. रोहित माकेजा आपण पाहतो की आता स्ट्राईक मध्ये दाखल होत आहेत आणि त्याचबरोबर असणारी एक मोठी जबाबदारी त्याच्यावरती असेल. परंतु ती जबाबदारी कशा प्रकारे आता संघासाठी तो इथे आपल्या संघासाठी इथे तो सार्थ ठरवेल हे पाडू सुद्धा महत्वाचं असेल. कारण की ज्यावेळेस तुम्ही चांगलं योगदान संघाला द्याल त्यावेळेस कुठेतरी त्याचा पुरेपूर मोठा फायदा आपल्या संघाला होतोय. आणि त्यानंतर स्लोअरलेचा चेंडू चकवा देण्याचा प्रयत्न, डाबा पाय पुढे घेतला होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता तिथे पहा रोहित पाकेजा जसा हवं होतं तसा बॅट मध्ये चिडू शकला नाहीये. एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या माध्यमातून विनायक नागुरगावचा पाहायला मिळाला. तो प्लस 3 असेल. 10 धावा धोपलकरची 4 गडी बाद असताना. त्यानंतर हलक्या तड खेळायला फटका होता. 2 षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धोपलकर देत 4 गडी इथे गमावलेले आहेत. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे आणि कॉट बिहानचं शिकार ठरत आहेत. अजिंक्य शिर्के बाद. दहा धावा धोपलकरवरती असताना इथे मात्र 5 फलंदाज इथे गमावलेले आहेत. कुठेतरी सामन्याची परिस्थिती आता इथे बदलली जाते
आता धाव इथे कोलमडला जातो आणि त्यानंतर आपण पाहतो इथून पुढे परिस्थितीला बाहेर काढण्याचा प्रयत्न दोन बॅटर्सच्या मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे राहणार आहेत. परंतु पाहूया सामन्याचं 21 बदलतंय. शेवटची 35 चेंडू 78 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. वाह, एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न निलेश कांचन आपल्या षटकामध्ये वारंवार कुठेतरी परिवर्तन इथे घडवतोय पा. कारण की आपण पाहतो पहिल्या चेंडूमध्ये त्याला तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूमध्ये विकेट साठी तिथे पहा मित्रांनो त्याला यश प्राप्त झालं होतं. त्यानंतर चांगल्या चेंडूला सर्वात देण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू पॅकअप केलाय, टॉप केलाय आणि कोणती धाव असेल. एक चांगली गोलंदाजी बनावं लागेल निलेश कांचनची. दहा धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुढे एकदा पुढील चेंडू बैठडीच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. इथे मात्र अंगाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. पायड चेंडू तिथे स्वतः निलेश कांचन गोलंदाजाने तिथे कव्हर केलाय. कौतुक करावं लागणार आहे गोलंदाजाचं. सातत्याने चांगला कमबॅक आहे पहा मित्रांनो. प्रत्येकी गोलंदाजामध्ये प्रत्येकी षटकामध्ये कुठेतरी कमबॅक. इथे धावांपासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाला इथे होताना पाहायला मिळतोय. काही गोलंदाजी काही होताना पाहायला मिळते पहा मित्रांनो. एक सातत्याने कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये अशी परिस्थिती सातत्याने राहिली ना तर इथे सामन्याची पूर्णपणे पहा मित्रांनो वस्तू तिथे बदलणार आहे. इथे एक धाव बाईची सिंगल मिळते आणि सिंगलच्या सगळ्या वाढून धोपलकावरती 11 धावा धोपलकावरती आहेत. 11 धावा धोपलकावरती इथे पाहायला मिळत आहेत. बाईची सिंगल आल्यानंतर आपण पाहतो की एकदम मिळाली आहे. तुम्हाला सामना जवळ जवळ खऱ्या अर्थाने आपण पाहतो की स्कोर आणायचा असेल ना तो कुठेतरी मोठ्या फटक्याचा शोध तुम्हाला घ्यावा लागणार आहे. नहीं चलेगा इक्का दुक्का, नहीं चलेगा इक्का दुक्का, लगाना पडेगा चक्का और चौका. म्हणजे कुठेतरी तुमचं मोठ्या फटक्यानं काम सोपं होणार आहे आणि तिथं तुमचा कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये मार्ग मोकळा होईल. इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मार्ग शोधायचा असेल तर इथे चांगला फटका. इथे मात्र या फटक्याची आवश्यकता आहे. या फटक्याचा शोध घ्यावा लागेल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि त्याचबरोबर रिव्हर्स फुलचा येतो तिथे एक सनसनी चौकार 4 धावा. तीन षटकाचा खेळ संपल्यानंतर धोपलकावरती इथे 15 धावा आहेत. 5 फलंदाज बाद असताना शेवटचे 30 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो आणि 73 धावींची गरज आहे. चला स्पीड अप करा. ड्रीप एक संपला जातोय. 30 चेंडू शिल्लक आहे. 73 धावींची गरज. चला 17 सजून घ्या.
15 धाबा धोपलकरवरती चौथे षटकाला होती सुरुवात. कृष्णा कांबळेला पुढे आणलं जातंय. एक बडनाट वेगाचा गोलंदाज आहे. वेगावरती स्वार होणारी गोलंदाजी. इथे मात्र चांगला फटका खेळू काढला पा भीमा गुरवडं आणि एकदा मिळतीये शॉर्ट लॉंग लेग मध्ये. एका धावीच्या मधोतरी वाढो धोपलकरवरती नजर टाकली तर धोपलकरवरती 16 धावा आहेत. साबड्याचं पूर्णपणे आता इथे 21 बदललं जाते. शेवटची 29 चेंडू 75 धावींची गरज. 29 चेंडू 72 धावींची गरज असेल राजगड टायगर संघाला जिंकण्यासाठी. वाह चांगला फटका डीप लॉंग लेग मध्ये गॅप शोधलाय. लूप बनवलाय. परफेक्ट फिडल ऑफ द बॅट आणि ते मात्र चेंडूर वेगधारे गेले. चेंडू पोचला से बापार. धावा भेटतील 4. रोहितच्या बॅट मधून येतोय सडसडी चौकार. 4 धावा. या चौकारानं कुठेतरी आता साबड्याचं पूर्णपणे 21 बदललं जात आहे. 28 चेंडू 68 धावींची गरज. इथे फाबियास बडनाट वेगाचा चेंडू इष्टांचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. त्रिफळा उद्ध्वस्त करून टाकलाय. हो गई गलती हो गई भूल. दांडी 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 गुल आणि रोहित पाकीच्या बाद बॅक टू द पॅव्हिलियन. रोहित पाकीच्या बाद झालं तर आपण पाहतो न्यू बॅटर्स देण्याच्या आतमध्ये लक्ष्मण खंडाकळेला पडत इथून पुढे पाडायला आहोत. 20 धावा धोपलकरवरती 6 फलंदाजी ते बाद असताना 27 चेंडू 68 धावींची गरज. परंतु पाहूया तिथे आपली बार परंतु वाईट चेंडू. बुके पंच कळवत आहेत. वन बाउंडची ऑर्डिंग इथे दिलेले पा. असा चेंडू या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पाहायला मिळाला तर लगेचच पंच इथे चेंडू साठी घोषित दंडित करतील. गोलंदाजाला 21 धावा धोपलकरवरती. तडतर इथे मात्र बॅटची हलकीशी काढा घेतली चेंडू डपा. कोणती तावड असणार आहे आणि डॉट चेंडूची गोष्ट 3.4 षटकाचा खेळ संपतोय. 21 धावा धोपलकरवरती असताना 6 फलंदाजी ते बाद आहेत. शेवटचे 26 चेंडू 67 धावा. म्हणजे फार मित्रांनो अवघड असं काही नाहीये. केलं तर सर्व सोपं आहे. नाही केलं तर काहीच नाही. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त परिश्रम घ्यावा लागणार आहे. चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न तिथे लक्ष्मण केला आणि तिथे मात्र एकदा मिळेल. 22 धावा. तर पाभिया तलक्या तड खेळलेला फटका होता. शॉर्ट थर्ड मध्ये शॉर्ट फाईन लेग मध्ये पाभी तडो चांगला चेंडू कव्हर केला. एका धावीच्या मदतीने वाढ होते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपला आणि 23 धावा आतापर्यंत कुठून काढले तिथे पहा राजगड टायगर सगाड. शेवटचे 24 चेंडू आणि 65 धावांचा अजून इथून पुढे असणार आव्हान. पाभिया ते कशा प्रकारे आता बनवलं जाणार आहेत. कारण की आपण पाहतो आतापर्यंत 24 चेंडू मध्ये 23 कुठून काढलेले आहेत आणि 24 चेंडू मध्ये 65 धावा अजूनही बनवायचे आहेत. म्हणजे फार मित्रांनो आपण पाहतो की क्रिकेटमध्ये कधी परिस्थिती बदलेल हे सांगू शकणार नाहीये. कारण की क्रिकेटची भविष्यवाणी कोणत्या भविष्यवाणीवर अजूनपर्यंत सांगितली नाहीये.
मी तर मडुशे मी सांगू शकणार नाही. 24 चेंडू 65 धावा. 5व्या षटकाला सुरुवात होतीये आणि आता आकाश बटवेराला पुढे जाते. फवियात आकाश बटवेरा. एक धाव. शेवटचे 23 चेंडू 64 धावेची गरज असताना इथे रिव्हर्स पुलचा पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल लक्ष्मण खंडागळेच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. षटकाला सामन्याचं पुढे 21 बदललं जाते. 30 चेंडू दोपलकावती 30 धावा. शेवटचे इथे पुन्हा एकदा रिव्हर्स पूल फटका खेळायचा प्रयत्न होता. लक्ष्मण अक्षरशः बॅट वरती चेंडू शकला नाहीये. 21 चेंडू 58 धावींची गरज. त्यानंतर फव्याद उंची आहे. लांबी मिळणार की काय अंदाज आणि ते तितका सुंदर असा टेक आउट व्हेरी गुड कॅच आपला तूड पाहायला मिळाला. सागर सॉरी निलेश कांचन चेंडूच्या खाली होता तिथे. अत्यंत दर्जेदार चेंडू रिप्लाय. आता थांबवावा लागेल. लक्ष्मण खंडागळे बाद. ओमकारला पडत इथून पुढे पाडत असेल. ओमकार आपण आता विकेट वरती या तुरीत 30 धावा धोपलकावरती असताना 7वा फलंदाज इथे बाद आहे. 4.4 षटकांचा खेळ जपलेला आहे. नवदीप खेळाडू ओमकार. परंतु आपण पाहतो की शतरक्षण करत असताना सुद्धा बबिताडो एक जीवाचा आकंतन करून तो खऱ्या अर्थाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न धावा रुकवण्याचा प्रयत्न तो सातत्याने करत असतो. परंतु आपण पाडत होता इथून पुढे मैदानी शॉटमध्ये आणि एकच धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने वाढ होते धोपलकावरती 31 धावा. शेवटचे 1 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायच्या 57 धावा. सिंहगड लायन्स संघाने आतापर्यंत मैदानी शॉटमध्ये कुठेतरी गोलंदाजीच्या माध्यमातून ठेवलेली आहे एक संयम आता पाहायला मिळाली. कमी धावा देण्याचा निश्चित प्रयत्न. षटका चौकर जास्त आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत. फुलटॉसवरचा चेंडू त्यानंतर डीप मिड विकेटला खेळायला फटका. एका हातानं अडवलाय चेंडू. स्टॉप केला पा. 2 धावा मिळतील आणि षटकाची होते समाप्ती. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 5 षटकांचा खेळ धोपलकावरती धावा बनवल्यात. राजगड टायगर्स गड 33 धावा 7 फलंदाज इथे गमवत असताना बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आता सुरुवात होते. मुख्य पंचांनी कळवलेलं आहे मित्रांनो 6वं षटक इथे आता बॅटिंग पॉवर प्लेचं षटक राहणार आहे आणि या षटकामध्ये पुरेपूर फायदा आता बॅटिंग करणाऱ्या संघाला किती ठरणार आहे पाहूयात. जेवढ्या तुम्हाला धावा गोळा करता येतील ना तेवढं तुम्हाला इथून पुढे मैदानी शॉटमध्ये
घ्यावा लागणार आहेत, कारण की ज्यावेळेस तुम्ही जास्त धावा तुम्हाला मिळाल्या तर त्याचा कुठेतरी एक मोठा परिणाम आपल्या संघाला होऊ शकतो, एक मोठा उपयोग होऊ शकतो आणि तो उपयोग येणाऱ्या काळामध्ये आपल्या संघासाठी कशा प्रकारे ठरेल. एक चांगला फटका पैजाडीच्या मध्ये सुरू होता डीप लॉंगअप मध्ये ओमकारला होते ते मात्र एकच धाव मिळाली आहे. 34 धावा धोपलकावरती असताना तर एक चांगला फटका जबडी समोर फटका होता तिथे. दुसरीचा प्रयत्न जरूर केलाय आणि दोन धावा प्राप्त होत आहेत. 36 धावा धोपलकावरती लागत जात आहेत. शेवटची 16 चेंडू 52 धावींची आवश्यकता. सातत्याने मोठे फटके, मोठ्या फटक्यांचा शोध, परिश्रम जास्त घ्यावा लागणार आहेत, लढावं लागेल आणि ते तुम्हाला संघासाठी मैदानी मध्ये लढायचं असेल तर तुम्हाला इथे आता स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. त्यानंतर एक चांगला फटका, पुन्हा एकदा बॅक टू बॉल फटका, तिथे मात्र अंगाने चेंडू खबर गेलाय आणि दुसरीचा प्रयत्न इथे कंप्लीट होतोय आणि त्यानंतर मुख्य कळून फलत असे पाय. अडोतीस धावा धोपलकावरती असताना शेवटचे 15 चेंडू 50 धावींची गरज. इथे मात्र चांगला फटका आहे, अशा फटक्याचा कुठेतरी शोध घ्यावा लागेल आणि एक टप्पा घेत डीप लॉंग चेंडू करून चेंडूला वेगदार केले पा. एक सडसडी चुकारी 4 धावा. चौदा चेंडू 46 धावींची गरज. म्हणजे या षटकातील 2 चेंडू किती महत्वाचे ठरणार आहेत. इथे मात्र फांबिया दाडी फ्रंट बियांचा शिकार, फ्रंट बियान ठरले तिथे भीमा गुरव. 8 फलंदाजी ते बाद होत आहेत. शेवटचे 13 चेंडू आणि बडवायचे 46 धावा. राजेंद्र लोणारी पुढे येत आहेत आता स्ट्राईक वरती. 13 चेंडू 46 धावींची गरज असताना आपण पाहतो की या षटकातील शेवटचा चेंडू कृष्णा कांबळेचा किती कोणासाठी तिथे बाबीताडू महत्वाचा ठरेल आणि अंगाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. षटकाची होती समाप्ती. 6 षटकाचा खेळ संपत धोपलकावरती 42 धावा 8 गडी बाद असताना 7व्या षटकाला होती सुरुवात. सातवं षटक टाकण्यासाठी आता विनायक नागरगोजेला पुढारले 42 धावा धोपलकावरती. शेवटची 12 चेंडू 46 धावीची गरज. स्ट्राईक वरती ओमकार
त्यानंतर तरी चांगला फटका समोरच्या दिशेने खेळायला फटका होता डीप लॉगआउट मध्ये एकच धाव मिळाली आहे आणि 43 धावा धोपल करत असेल स्ट्राईक वरती राजेंद्र लोडारी. परंतु इथे मात्र डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न नशीबाड दिलेली साथ आणि नशीबाड एक धाव बाईची सिंगल 44 धावा धोपलकावरती आहेत. शेवटची 10 चेंडू अजून 44 धावा तुम्हाला इथून 10 चेंडू मध्ये कुठून काढायचे मित्रांनो. आतापर्यंत 6.2 षटकाचा खेळ संपला 44 धावा बडवल्या राजगड टायगरनं. शेवटची 10 चेंडू 44 धावा बडवायचे आहेत आणि इथे पहा मित्रांनो एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न व्हेरी शॉट होतो तिथे टप्पा पडलेला तो थोडंसं आतलं वळण घेणारा चेंडू ओमकारच्या बॅट वरती चेंडू शकला नाहीये. एक चांगला चेंडू इथे विनायक नागरगोजेचा पाहायला मिळतो. एक सातत्यानं चांगली गोलंदाजी सिंहगड लायन्स संघाच्या आतापर्यंत पाहायला मिळाली. कमी धावा देण्याचा प्रयत्न ठेवला एक चांगली चिकाटी गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि अक्षरशः आपण पाहतो की फलंदाजाला धावांपासून दूरवरती ठेवलेला आहे. एक चांगली गोलंदाजी सिंहगड लायन्स संघाच्या आतापर्यंत राहिलेली आहे. परंतु इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ओमकार चंडालियाच्या बॅट वरून एक ब्रँडेड हिट षटकार. खूप उशिरा मोठा फटका पाहायला मिळाला ओमकारच्या बॅट मधून एक चांगला फटका होता तिथे आसमान दाखवलं विनायक नागरगोजेला. 50 धावा राजगड टायगर संघाच्या पूर्ण होत आहेत. त्यानंतर इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका होता तिथे क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय. षटकारा पाठोपाठ चौकार मैदानाच्या आतमध्ये ओमकार चंडालिया खेळतोय. काही फलंदाजी पाहायला मिळते पाहायला एक डबधीप खेळाडू इथे मात्र थोडासा उशिरा मैदानाच्या आतमध्ये बनसतोय. 54 धावा धोपलकरवरती शेवटची 7 चेंडू आणि 34 धावींची गरज. सात चेंडू शिल्लक 34 धावीची गरज. 54 धावा धोपलकरवरती असताना ओमकार परंतु पुन्हा एकदा स्लोरलेचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. षटकाची होते समाप्ती. शेवटचे 6 चेंडू आणि बडवायचे आहेत अजून इथून पुढे 34 धावा. चोपन्न धावा धोपलकरवरती असताना शेवटचे 6 चेंडू 34 धावींची गरज. अंतिम षटकाला सुरुवात होती आणि अंतिम षटक टाकण्यासाठी आता सैजाद अन्सारीला पुढे आणले. सैजाद अन्सारी वाईट चेंडू साबड्याचं 21 बदलतोय. शेवटचे 6 चेंडू 33 धावा. एक धाव घेतली एका धावीच्या मदतीने वाढू धोपलकरवरती 56 धावा. शेवटचे 5 चेंडू 32 धावींची गरज. ओमकार स्ट्राईक वरती ओमकार मैदानाच्या आतमध्ये केलेली चांगली करामत 7 चेंडू खेळत 13 धावा त्यानं व्यक्ती बनवल्यात. त्यानंतर मोठ्या फटकेच्या शोधात भन्नाट वेगाचा चेंडू सैजाद अन्सारीचा पाहायला मिळाला. बॅट वरती चेंडू शकला नाहीये. ओमकार चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट खेळतो. धोपलक स्थिर असेल 56 धावा. 8 फलंदाज असताना 4 चेंडू शिल्लक आहेत आणि बडवायचे अजून 32 धावा. आणि ते पुन्हा एकदा टेकन व्हेरी गुड कॅच. सागर फांगरे चेंडूच्या खाली ओमकारला थांबावं लागेल. फलंदाज शेवटचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. चला यश त्वरित विकेट वरती या.
शेवटचे 3 चेंडू 32 धावांची गरज असताना चांगल्या चेंडूला सर्व देण्याचा प्रयत्न तिथे केलाय, यश वावळलं आणि डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. नकार कळवला होता पा राजेंद्र लोढेला, परंतु शेवटचे 2 चेंडू 32 धावांची गरज. चौपन्न धावा धोपलकावरती असताना 2 चेंडू 36 धावा, सॉरी 2 चेंडू 32 धावांची गरज. या स्पर्धेतला पहिला इथे मात्र अगदी बाहेर खरपूस समाचार, शेजाद अन्सारीला दाखवला आस्वाद. षटकाराच्या सहाय्याने मोठी वाढ होती धोपलकावरती 62 धावा, 1 चेंडू 26 धावांची गरज. या स्पर्धेतला पहिला ऑलआउट संघ इथे होणार की काय, परंतु फावियाज यश अजूनही मैदानाच्या आतमध्ये षटकार खेळत इथे यश मिळवलंय. 1 चेंडू 26 धावा. आणि इथे मात्र चांगल्या चेंडूला संभाळ. इथे 8 षटकाचा खेळ संपत 62 धावा बनवल्यात आणि इथे मात्र 25 धावा रोखून इथे सामना जिंकलाय सिंहगड लायन्स. संघ मालक निखिल भैया कांचन यांच्या मालकीचा असणारा सिंहगड लायन्स संघाड आणि इथे मात्र जिंकलेल्या संघाचं स्वागत पराभूत संघाचा आभार. सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच निलेश कांचन ठरतोय. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन.